महाराष्ट्र शासन व राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र शासन यांच्या सूचनेनुसार जो आमचा सोलापूर महानगरपालिकेचा जो 2025चा जो निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी टप्पा आहे की त्याच्यामध्ये वॉर्ड फॉर्मेशन जे असतं तर ते शासनाच्या दिलेल्या सूचनानुसार आम्ही वॉर्ड फॉर्मेशन केलेलं आहे. राज्य निवडणूक आयोगाची सादरीकरण केलं, त्यानंतर त्यांची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आज आम्ही दिनांक 3 सप्टेंबर रोजी आमच्या कार्यालयामध्ये ते नागरिकांना पाहण्यासाठी आम्ही डिस्प्ले केलेलं आहे. वेबसाईटवर सुद्धा आम्ही डिस्प्ले करत आहोत. तर साधारणतः 3 सप्टेंबरपासून 15 सप्टेंबरपर्यंत लोकांना हे त्यांच्या पाहण्यासाठी अवेलेबल राहणार आहे. आणि याच कालावधीमध्ये 3 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये ते लेखी स्वरूपात आमचं जे कोटणीस कॉम्प्लेक्स जे आहे मागच्या बाजूला जे निवडणूक कार्यालयाचं कार्यालय आहे आमच्या एक जी आमचं मेन बिल्डिंग आहे त्याच्या मागच्या बाजूला जे कार्यालय आहे कोटणीस कॉम्प्लेक्समध्ये निवडणूक कार्यालय त्या ठिकाणी लेखी स्वरूपात ज्या कुठल्याही नागरिकांना सूचना असतील त्यांनी द्यावं, त्याची रिसिप्ट पण त्यांना दिली जाईल. त्यानंतर 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्राधिकृत केला अधिकारी त्याबाबत हरकतीबाबत सुनावणी घेईल. आणि त्यानंतर 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरमध्ये आम्हाला ते नगरविकास विभागाला आणि नगरविकास अल्टिमेटली राज्य निवडणूक आयोगाला हा पूर्ण जो वॉर्ड फॉर्मेशनचा जो अंतिम हे असेल आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना राजकीय पक्षांना आम्ही आवाहन करतो की आम्ही आमच्या वेबसाईटवर सुद्धा ही पूर्ण माहिती टाकलेली आहे. त्यात डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, मॅप्स आणि डिस्क्रिप्शन आहे प्रत्येक वॉर्डचं. कुठलाही आक्षेप असेल तर आम्ही शक्यतो आम्ही बनवताना ही पूर्ण प्रक्रिया शासनाच्या निर्देशानुसार बनवले आहे. त्याबद्दलही त्याउपरही कोणाला जरी काही शंका असेल काय असेल तर ते लेखी स्वरूपात हरकत त्यात घेऊ शकतात. आणि त्यानंतर हरकतीसाठी मग पुढील प्रक्रिया आपल्याला म्हणणं मांडण्यासाठी सुनावणीची संधीसुद्धा आपल्याला दिली जाईल. धन्यवाद. याच्यामध्ये आपल्याकडं 2011ची जी लोकसंख्या आहे जवळजवळ 102 सदस्य असणार आहेत. त्यामुळे 26 प्रभाग होत आहेत. 24 प्रभाग हे 4 मेंबरचे आहेत आणि 2 प्रभाग आहेत ते 3 मेंबरचे आहेत. आणि एकूण लोकसंख्या आपली 9,51,000 आहे. आणि 3 प्रभागाचा जो सदस्य आहे 4 प्रभागांचा जो सदस्यांचा जो प्रभाग आहे त्याची ॲव्हरेज लोकसंख्या 37,000च्या आसपास येते. त्याच्या प्लस मायनस 10% बिलो आणि अबाव असं अलाउड असतं. आणि 3 सदस्याची जी ॲव्हरेज लोकसंख्या येते ती साधारणतः 27,987 येते. तर ही पूर्ण जी आणि जे काही जो आपल्याकडे 1,38,000 शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातीची लोकसंख्या आहे आणि 17,000 अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे. तर याबाबत मी पुन्हा एकदा आपल्या नागरिकांना आवाहन करतो की आपण ह्या फिजिकली यावं किंवा आपल्या आम्ही प्रेस नोटच्या माध्यमातून लिंक पण देतो आहे. त्यातनं मॅप्स आणि डिस्क्रिप्शन जागेचं वॉर्डचं जे असेल ते पाहावं. आणि जर तुमच्या मनात काही हरकत असेल तर आम्हाला लेखी स्वरूपात हरकत आमच्या निवडणूक कार्यालयामध्ये कोटणीस कॉम्प्लेक्समध्ये आणून आम्हाला ती सादर करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.